आता बातमी तटकरे आणि गोगावलेंच्या वादासंदर्भातली आहे। माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी गोगावलेंचं आव्हान स्वीकारलंय। माझी सुद्धा पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात येण्याची तयारी असल्याचं तटकरे म्हणालेत। त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ देत असं अनिकेत तटकरे म्हणालेत। तर तटकरेंनी आम्हाला पाडण्याचे प्रयत्न केले असं विधान गोगावलेंनी केलं होतं। त्यांचं म्हणणं असेल बल्लाळेश्वरच्या देवळात यावं तर माझी सुद्धा तयारी आहे। म्हणेल त्या देवळामध्ये येण्याची तयारी अनिकेत तटकरेची आहे। तुम्हाला रोह्यात यायचं असेल दहावीर महाराजांच्या इथे या, महाडला यायचं असेल तर वीरेश्वर महाराजांच्या इथे आपण जाऊ, अलिबागला असेल तर कणकेश्वरला सुद्धा माझी येण्याची तयारी आहे। जिथे कुठे सांगतील त्या मंदिरात येण्याची अनिकेत तटकरेची तयारी आहे। दूध का दूध पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊ दे। त्यामुळे सत्य हे त्या ठिकाणी निश्चितच आहे, पण वारंवार आमच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा जो काय केला जातोय त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज हे निश्चितच आहे।